नमस्कार, सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण शिराळा तालुक्यातील शिरशी या गावामध्ये आहोत। याचं कारण असं, शिरशी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ या देवाची यात्रेचा उत्सव आजपासून सुरू होतोय, पण या गावाला एक मोठा इतिहास आहे। इतिहासाचं कारण असं म्हणजे आपण महाराष्ट्रभर जी रंगपंचमी साजरी करतो, त्यानंतरच्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसानंतर या गावामध्ये रंगपंचमी साजरी केली जाते व विविध इथं देवस्थान असल्यामुळे मोठ्या देवाची यात्रा इथं भरली जाते। आपल्यासोबत आता यात्रा कमिटी व गावचे प्रमुख लोक आहेत, तर त्यांच्याकडे जाणून घेऊया की नेमकी ही यात्रा कशी असते, यात्रेचं स्वरूप काय आहे, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा नमस्ते, यात्रा कमिटीचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। दादा, आपल्या गावची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होते, काय नेमकं स्वरूप असते आपल्या यात्रेचं? काय स्वरूप असते आपल्या यात्रेचं? यात्रेचं स्वरूप असं असतं की ज्यावेळेला आमच्या गावामध्ये वर्षाने एक पारायण होतं हनुमानचे, त्यावेळेला आम्ही पारायण करतो आणि त्याच्यानंतर की 7व्या दिवशी आमची यात्रा भरते। आपल्या महाराष्ट्राची रंगपंचमी ही आदिगर असते आणि आमची 7व्या दिवशी असते। म्हणजे महाराष्ट्रात असं एकच गाव असेल की त्या गावी त्या दिवशी रंगपंचमी होत नाही। ती रंगपंचमी आम्ही आमच्या यात्रे दिवशी कायमस्वरूपी इथून पाठीमागं चालू आलेलं आहे। आता यात्रेचं स्वरूप असं असतं की आमच्या सकाळी आज आम्ही देवाला सकाळी अभिषेक करतोय। अभिषेक झाला की 4 वाजता आम्ही रंग घालतो। रंगपंचमी असते त्यावेळेला आम्ही 4 वाजता आम्ही रंग घालतो देवाला। संध्याकाळी आमच्या काळभैरवनाथाचा छबिना असतो। छबिना झाला की उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता तमाशा असतो, रात्री तमाशा असतो आणि महिलांसाठी खास आम्ही एक करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आम्ही एक ऑर्केस्ट्रा आणतो। बुधवारी तो ऑर्केस्ट्रा आम्ही केलेला आहे। तसं आपलं गाव बघितलं छोटं, पण या गावची लोकसंख्या बहुतांश मुंबईला असते। काय वाटतं, सगळ्यांचा एकोपा असतो का? एक नंबर एकोपा असतो। सगळी लोक यात्रेसाठी आपल्या कामातून वेळ काढून काळभैरवनाथच्या यात्रेसाठी सर्व लोक येतात। हे गावचे प्रमुख लोक आहेत। काय वाटतं, म्हणजे काय इतिहास आहे तुमच्या यात्रेचा? कशा पद्धतीनं कुठल्या देवाची यात्रा असते, काय महत्व आहे देवाचं? श्री काळभैरवनाथची यात्रा असते आणि महत्वाचं काय आहे की सगळी एकोप्याने असतात, सगळ्या पार्टीचे लोक एकत्र काम करतात। याच्यामध्ये राजकारण आणलं जात नाही आणि वैशिष्ट्य असं की इतर गावची रंगपंचमी असते त्याच्यानंतर आमची म्हणजे सप्तमीला आमची रंगपंचमी भरते आणि या यात्रेमध्ये अगदी दिलखुलासपणे सगळी लोक आमचे कार्यकर्ते मंडळी वगैरे सगळे काम करतात। इतर राजकीय कुठलाही मतभेद आणला जात नाही, हे सगळ्यात महत्वाचं। आज कितवा दिवस आहे, किती दिवस यात्रा असते आपली? आपली 3 दिवस यात्रा असते। सप्तमीला भरते, उद्या तमाशा आणि परवानंतर आपला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून महिलांच्यासाठी ऑर्केस्ट्रा असते कोल्हापूरची पार्टी। किती लोकसंख्या असते, किती लोक येतात दर्शनाला? आता रात्री सर्वसाधारण एक 5,000 लोक इथं दर्शनासाठी येतात। 5-7 हजार लोक येतात। मुंबईवाली वगैरे असतात, गावचे असतात, आमच्या खेडोपाड्यातले सगळे लोक, आजूबाजूच्या गावचे सगळी लोक सविण्यासाठी येतात। तर हे होते शिरशी गावचे प्रमुख पदाधिकारी, यात्रा कमिटी यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलेले कशा पद्धतीने यात्रा भरली जाते, यात्रेचं स्वरूप काय असते। कारण ग्रामीण भाग आपला, महाराष्ट्र आपला हा पूर्ण जाती धर्म, सर्व जाती धर्मात लोक एकत्र येऊन हे यात्रा सण समारंभ साजरे केले जातात। पण शिरशी गाव हे त्यातलं एक वेगळं गाव आहे, कारण या गावाला खूप मोठा इतिहास आहे। आता इतिहास कशा पद्धतीने हे त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकण्यात आलेला आहे। सांगली तक शीतल कुमार शेटे, शिरशी।